श्री हरिवायुगुरुभ्यो नमः. हरिवंश पुराण भाग 9. ओम नमो भगवते वासुदेवाय. आदौ देवकी देवी गर्भजननं गोपीगृहे वर्धनम् मायापूतनि जीवितापहरणं गोवर्धनोद्धारणम् कंसच्छेदन कौरवादिहननं कुन्तीतनूपालनम् एतत् भागवतं पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतम्. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुभ्यो नमः. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? किती छान प्रतिक्रिया देता तुम्ही सर्व लोक. खरंच मला खूप मोटिवेट होतो मी त्यामुळे. आणि अक्षरशः मी त्या व्रजवनामध्ये श्रीकृष्णाबरोबरच खेळत आहे की काय असं मला फिलिंग येतं. कारण तुम्ही जेवढं इतकं ते लाईव्ह जगत आहात. खूप खूप धन्यवाद. भागवतात एक श्लोक असा येतो की भागवत ऐकण्याचं पुण्य कोणाला मिळतं, कृष्णकथा ऐकण्याचं भाग्य कोणाला आहे? अनेक जन्म संसिद्धा श्रीमद भागवतम लभेत. जन्मांतरीचं जर पुण्य असेल तरच कृष्णकथा ऐकायला मिळते. का असं? तर याला कृष्णच सांगतो की तुम्ही कुठल्या तरी जन्मामध्ये मला पाहिलं असेल. मागच्या जन्मीमध्ये कृष्णावतारात आपण कुठली तरी एक कुत्रं मांजर झाड काहीतरी झालं असो आणि आपण कृष्णाला पाहिलंय. फक्त त्यावेळेला पाहिलंय पण प्रेम केलेलं नाही. म्हणून ते पाहिल्याचं पुण्य म्हणून आज पुन्हा कथा ऐकायला मिळत आहे. फक्त कारण दर्शन झालं भगवंताचं म्हणून तुम्हाला कथा ऐकायला मिळते. भगवान म्हणतात तेव्हा आपण भेटलो होतो पण तू प्रेम करायचं विसरलास. परत आठवण करून देतो वाटल्यास. फायनली आत्ता प्रेम करतोस का बघ, नाहीतर परत काय गाठभेट नाही आपली. म्हणून ज्यांना त्यांनी निवडलंय त्यांनाच ही कथा पोहोचत आहे. धन्यवाद. त्याच भागवताचं एक लघुवंश, थोडासा वेगळा प्रकार ह्या हरिवंश पुराणामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. काल यशोदा मैयाच्या घरचे सगळे मडकी फुटलेत. सगळ्या लोण्यावरती कृष्णाने स्वतः आणि या सगळ्या कृष्णाचे जे काही फॉलोअर्स होते की नाही, दादा कृष्ण आणि हे सगळे त्याचे पंटर, हे सगळे त्या सगळ्यांना यथेच्छ लोणी खायला मिळालं. बघा कृष्णाचं या कथेतून एक बोध आपल्याला मिळतो. कृष्णाकडे आपला पराया असं कोणी नाही. दुसऱ्यांचं चोरतो तो चोरतो, घरात सुद्धा चोरणार. तुमचा खास आहे. कोणालाहीच कृष्ण बक्षत नाही, त्याला सोडत नाही सगळ्यांनाच. आणि इथं तरी जास्त प्रमाणात नुकसान केलं. कारण अधिकारी माणूस एखाद्या मोठ्या माणसाचा नोकर जर खराब असेल तर त्या माणसाची जास्त बदनामी होते साध्या माणसापेक्षा. म्हणून इथे त्या यशोदेचे सगळं लोणी त्यात अक्षरशः नाखून ना आमच्याकडे ते लोणी पूजा बांधतात बघा देवाला. तसं लोणीमय झालेला कृष्णाला काल यशोदा मारेल म्हणून काठी उगारली होती. सगळे पंटर लोक पळून गेले आणि कृष्ण थरथर कापत होता. वर्णन भागवतात आहे. ज्याच्या नावाने काळ घाबरतो तो मात्र इथे यशोदेला घाबरण्याचं नाटक करतोय. त्याचं घाबरलेलं पाहून यशोदेला अरे बापरे, घाबरलं चक्कर बिक्कर येईल का काय. ते ओनली चाइल्ड किंवा गिफ्टेड चाइल्ड असतात तेव्हा आई वडील खूप पॉझिटिव्ह असतात, खूपच अति लाड करतात मुलाचे. तेही चुकीचंच आहे. यशोदा घाबरली पण तिला दंड करायचा होता, कारण महिनाभराचं नुकसान राहावं, काय करणार. ती म्हणेल थांब, तुला ना आज मी बांधूनच ठेवते. काल इथे आपण अर्धवट सोडली होती गोष्ट. काय करते तर बांधून ठेवते. मग कुठं बांधावं बरं, कुठं बांधावं. तर त्या बाहेरच्या जो काही पूर्वी ना असा लोकांना, बाहेरच्या लोकांनी येऊन बसायला जागा असायची. आमच्यात त्याला काल मला कोणीतरी छान सांगितलं बरं का, त्याला शिंकाळा म्हणतात जिथं ते लोणी बांधतात ना तसं. तर त्याला एक बाहेर वरांडा जसा असतो ना, तिथे बाहेर ते पाळणा बिळणा घालतात, बाहेरचे लोक येऊन बसतात, असं ती जागा. तिथे एक मोठी उखळ बांधली होती. आता उखळ म्हणजे काय, बऱ्याच नवीन लोकांना माहीत नसेल. असोला भात असतो, भात तांदूळ असतो, त्याला वरचं एक टर्फल असतं. तर ते कांडायला एक उखळ नावाचा एक मोठा खलबत्त्यासारखा प्रकार असतो आणि त्याच्यामध्ये मुसळ असते. त्यानं ते कुठलं की भात कुठला की त्याचं ते वरचं टर्फल जातं आणि छान तांदूळ मिळतो. हे सगळे आमच्या संस्कृतीचे बायकांचे जिम होते बरं का. विहिरीवरचं पाणी शेंदणं किंवा मुसळ, वरवंटा, पाटा किंवा सकाळी उठून रांधणं काढणं. जेवण केल्याबरोबर कधी झोपू नये. आता आमच्याकडे सवय आहे की जेवलेला हातसुद्धा कदाचित ते बेडवरती धुतील.
पटकन जाऊन झोपतात. तसं नाही, जेवल्यानंतर एक 10-15 मिनटं काहीतरी व्यायाम करावा. म्हणून काय केलं ह्या लोकांनी, की जेवल्याबरोबर उष्ट खरकट व्यवस्थित काढून तिथे सारवून स्वच्छ करून मगच झोपावं, नाहीतर दारिद्र्य येतं म्हणून सांगितलं. म्हणून पूर्वीच्या बायका अजूनही पद्धत आहे, संध्याकाळी कट्टा ओटा धुवून स्वच्छ करून भांडी पूर्ण आत त्या सिंकमधनं बुट्टीत काढून ठेवून स्वच्छ करून झोपावं. म्हणजे पटकन झोपायचं होत नाही, त्यामुळे चयापचय होतो, शतपावली सहज होते. आता काही झालं तरी बटन, फक्त बोट दाबलं की मोटर सुरू होतं, बोट दाबलं की मिक्सर होतं. काय सगळी चैनी आहे. आणि तरीसुद्धा म्हणजे एक बाळंतपण असेल तर अगाय आता कसं होणार रे बाबा. जे 60,000 रुपयाचं सूट पाहिजे आम्हाला. सूट म्हणजे माहिती आहे का तुम्हाला, हॉटेलमध्ये असतात बघा, तसं डिलिव्हरीसाठी आम्हाला स्पेशल VIP रूम पाहिजे. अरे रस्त्यावर बाळंतपणं झालीत, गाडीत झालीत, बैलगाडीत झालीत बाळंतपणं, ठणठणीत. आणि एक नाही, 10, 20, 15. माझ्याच पणजींना 12 का 13 मुलं होती पणजीला. आता काय 2 झाले की काय होते, कारण तेवढा त्यांचा स्टॅमिना होता. आम्हाला सगळं ऑटोमॅटिक पाहिजे आता. मला एक छोटीशी गोष्ट आठवते, जोक आठवतो. आम्ही इतके आळशी झालो आहे या आधुनिक युगामुळे, उठून जायची सुद्धा आम्हाला गरज नाही आहे, एवढे आळशी झालो आहे. एक अति गर्भ श्रीमंत माणूस होता, भयंकर आळशी होता. तर त्याचा हा स्वभाव ओळखून एक माणूस म्हणाला की सर मी एक हे इन्व्हेन्शन करतो, मी नवनवीन शोध लावतो, तुमच्यासाठी मी एक स्पेशल चेअर बनवला आहे, आराम खुर्ची. म्हणलं होय काय, काय बाबा वैशिष्ट्य. म्हणलं काही नाही, तुम्ही फक्त एकदाच आराम खुर्चीत बसायचं, या सगळं त्या फॅसिलिटीज आहेत. हे समोरचं बटन आहे ना, हे बटन दाबलं की ही खुर्ची तुम्हाला रात्री झोपल्यातून सावकाश प्रेमाने उठवेल, तेच तुमच्या दात घासेल, तुम्हाला आंघोळ करवेल याच चेअरवरती, बाकी काही नाही करायचं. आंघोळ करवेल, तुमचे कपडे काढून सगळे व्यवस्थित कपडे, तुम्हाला नवीन प्रेस बिस केलेले कपडे घालेल, तुम्हाला ऑफिसला घेऊन जाईल, ऑफिसमध्ये तुमची कामं फक्त इशाऱ्यावर तेच करेल, परत घरी आणेल, तुमचं जेवण वगैरे व्यवस्था करेल, तुम्हाला जेव घालेल, तुम्हाला सगळं परत नाईट ड्रेस घालेल, कपडे व्यवस्थित जागेवर ठेवेल, घर स्वच्छ करेल आणि हे सगळं करून तुम्हाला रात्री झोपवेल. असं हे मशीन केलं. तो श्रीमंत माणूस म्हणला ते सगळं ठीक आहे, पण सकाळी उठून ते बटन कोण दाबायचं म्हणला. एवढं सगळं करतंय ना बाबा, बटन दाबायचं सुद्धा आळशीपणा आहे आमच्याकडे. काय करायचं असो. तर तिथे त्या उखळाला काढण्याचा जो विषय होता कृष्णाचा, खरंच माणसं किती, टेक्नॉलॉजीमुळे आम्ही किती आळशी झालो आहे. आणि आहेच खरं, म्हणजे आता SMS आणि व्हॉट्सअपमुळे की नाही, पत्राची सर ह्या लोकांना नाही, 2-2 मिनिटाला फोन होतो. पण वाट बघून संध्याकाळी 8ला आईचा फोन येणार किंवा त्या STD बूथवर जाऊन फोन करण्यात जी मजा होती ना, ती खरंच नाही. कारण त्यामध्ये उत्कंठा होती, आज काय बोलायचं आहे, 5 मिनिटात बोलायचं आहे, ते टर 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 म्हणून ते बिल यायचं. बिल मोठं आलं की माझ्या आईचं एकदम हार्ट अटॅक, अरे बापरे जास्त बोललो का काय. ₹21 बिल आलं होतं एक दिवशी, मला आठवतं. आम्ही जवळपास अर्धा किलोमीटर चालून गेलो होतो. ₹21 बिल म्हणजे माझी आई म्हणली अरे बापरे आता कसं होणार. आणि आम्ही रिचार्ज मारतोय ₹400. पण त्यात मजा होती खरंच, जुन्या लोकांना पटेल. त्या उखळीला बघितलं, ती म्हणाली थांब मात्र उखळीलाच बांधते तुला. आणि तिनं त्या दरा त्या कृष्णाला आणलं, अंगावरचं लोणी सगळं पिळून काढलं जवळजवळ, आणि त्याला स्वच्छ करून उखळासमोर नेलं. आणि त्या उखळाला एक दोरा होता, मोठा असा रस्सी होती, ती रस्सीनं त्याला थांब मी बांधते, काय म्हणाली, थांब मी बांधते. आणि ती बांधायला गेली तर ती रस्सी 2 बोटं कमी पडली. तिनं डोकं खाचवलं, असं कसं काय 2 बोटं कशी कमी पडेल, बरंच लांब रस्सी आहे ही. नाही म्हटली, तू सोडणार नाही, थांब तुला मोठी, त्याच्यापेक्षाही मोठी रस्सी आणली, ती त्या उखळाला गुंडाळून कृष्णाला बांधते. परत 2 बोटं कमी पडली. हां, फक्त 2 बोटं कमी पडत आहे. तर दोन्ही रस्त्या एकमेकांना बांधल्या तरी त्या उखळाला गुंडाळून बघते, 2 बोटं कमी. ती म्हणली काय चेटू बिटू का काय, घरातल्या सगळ्यात मोठी रस्सी आणली, तिनं बांधायचा प्रयत्न केला, 2 बोटं कमी. सगळ्या रस्त्या एकत्र बांधल्या तरी 2 बोटं, कसं काय 2 बोटं कमी पडत आहे. बसेच ना. अर्थात ही गोष्ट हरिवंशमध्ये नाही आहे, पण भागवतात आहे आणि खूप महत्त्वाचा मेसेज आहे, म्हणून मुद्दाम सांगतो. 2 बोटं कमी पडत आहेत. ती इतकी दमली, मग ती म्हटली अरे माझ्यातून नाही होत आहे तुला बांधायला, कृष्णा काय करू. तर कृष्णाने त्या 2 टोकं हातात धरली आणि घे अम्मा तू बांध मला आता, असं म्हणून तिने ते टोकं हातात दिली यशोदेच्या. नाही ना रे होत आहे असं म्हणून बघते तर आपोआप बांधला गेला कृष्ण. तिला काही कळलं नाही, म्हणलं का आता मगाशी तरी बांधता येत नव्हतं, आता कसं काय, असं दे सोड म्हणले आणि बांधलं. तात्पर्य काय, ज्या वेळेला तुम्ही म्हणता मी बांधतो देवाला, मी, किंवा मी पूजा करतो, मी दान देतो,
मी फुलं, मी अर्चना, मी सेवा, मी पावती, मी पंचामृत, मी देणगी, मी बोंबलं सगळं. काय तो वशीभूत होत नाही, त्याला तुम्ही बांधूच शकणार नाही तुमच्या त्या छोट्याशा ₹125 पावतीमध्ये. आणि जेव्हा त्याची इच्छा होईल की नाही, कृष्ण काय ती म्हणाली होती, मी बांधते तुला, नाही बांधता आलं. जेव्हा कृष्ण म्हणले ठीक आहे, हे घे बांध मला आता, जेव्हा ती हताश झाली, शरण झाली, नाही रे दमले, माझ्याच्यातून नाही होणार, कृष्णा काय करू, कृष्णाला शरण गेली, मग कृष्णाने तिला दिले बांध म्हणाले. समजतंय का? बघा किती सुंदर मेसेज आहे याच्यातून. मी केलं 0, त्याची इच्छा झाली, हा हा, मग काहीही अशक्य नाही तुम्हाला, काहीही तुम्ही कोणालाही बांधू शकता. यशोदेला हे गुड कळलं नाही, बांधलं कृष्णाला, आणि निश्चिंत होऊन ते सगळं जे काही जेवढं शक्य आहे तेवढं लोणी वर काढून ते सगळे मडकी बिडकी फुटलेली व्यवस्था करू लागली. कृष्णाने विचार केला, आता कसंही बांधलं गेलेलं आहे, आपण या परिस्थितीचा फायदा घ्यायला पाहिजे. आमच्याकडे काही खूप चांगले चांगले माझे मित्र आहेत की प्रत्येक गोष्टीचा काहीतरी उपयोग करून घेतात. झोपलोय ना, तर झोपणं सुद्धा प्रॉपर झोपायचं, म्हणजे झोप पूर्ण व्हायला पाहिजे. अशी काही खूप सुंदर टगे आमच्याकडे आहेत. बरं आहे, त्यांनी खरंच तसं प्रत्येक क्षण चांगल्या ठिकाणी चांगल्या वेळेला उपयोग करावा. मग कृष्णाने हे उखळाला बांधलेलं बघितलं, अशा आपल्या गालावरनं बोट फिरवतोय, काय करायचं आपण. आणि अंगणात 2 अर्जुन वृक्ष पाहिले त्यांनी. अगदीच एका बाजूला एक उगवलेले 2 मोठे अर्जुनाचे वृक्ष होते. आणि बघितलं आणि म्हणलं, हा येस येस येस, हे काम करायचं नाही का आपल्याला, असं म्हणाला. बरं, उखळ खूप मोठं असतं, जड असतं, म्हणजे त्याला उचलायला 4-5 माणसं लागतील एवढं त्याची ते मोठं असतं. आणि त्याला साईडला असं लोखंडाचं रिंग वगैरे बांधलेलं असतं, म्हणजे ते तुटू फुटू नये म्हणून. आणि कृष्णाला ते काय हलवायचा प्रश्नच नव्हता, म्हणून तिला त्याला बांधलं होतं. पण अहो कृष्ण तो सत्यसंकल्प, हा त्याचं नावच ते. कृष्णाने हळूच 4 आपले एक पाय आणि एक हात पुढे टाकला, छोटीशी आपली ते रांगायचं सिस्टीम करत थोडंसं पुढं घेतला, आणि तो उखळ हळूच खाली पडला. उभा उखळ आडवा झाला तर आवाज व्हायला पाहिजे की नाही, पण नाही झाला. अरे भगवंताची इच्छा, नाही आवाज करायचा, नाही केला आवाज, चला. आणि मग चाललाय टणंग 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 टणंग, सावकाश कृष्ण रांगत रांगत पुढं, मागं ती उखळ गळांग गळांग करत चालली आहे. अंगणात त्या त्या कट्ट्यावरच्या पायऱ्या हळूच कृष्ण उतरतो. बघ, किती वय त्याचं, हार्डली 4-5 वर्षात, 3-4 वर्षाचा बाळ असेल, पण एवढा मोठा उखळ घेऊन तो गळांग 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 करत चाललाय. काही मुलं बघतायत की नेमकं काय चाललंय, कृष्ण उखळाला घेऊन चाललाय, काही समजलं नाही त्यांना, पण खेळात बिझी होते, त्यांनी सोडलं. बरोबर त्या 2 अर्जुन वृक्षाच्या मध्ये कृष्ण गेला, ती उखळ आडवी त्या बरोबर 2 वृक्षामध्ये अडकली. कृष्णानं वृक्षाला पाहिलं, चला टाईम आत, असं म्हणून आमच्या पीटी सर ओरडायचे तसे ओरडला, आणि थोडासा हिसका दिला. 2-3 प्रचंड मोठी वृक्ष धडाम कण पडली. आणि तो इतका प्रचंड आवाज झाला, इतका जोरात ती 2 वृक्ष पडली. आणि पडली कशी बघा, मागून उखळ ढकलतंय म्हणजे कृष्ण ओढतोय, म्हणजे बरोबर पडणार कुठे, कृष्णाच्या साईडला. आणि तिथं पडल्याबरोबर, प्रचंड मोठे वृक्ष पडल्याबरोबर, तिकडची जी काही मुलं होती त्यांचा लाडका कान्हा कृष्ण तिथं होता, उखळ दिसतंय, गाया झाडाखाली कृष्ण गेला. आणि त्यातल्या त्यात अशा गोष्टी सांगायला खूप माणसं उत्साही असतात. 10वीचा निकाल आहे आज, ते निकाल सांगायला उत्साही नसतात. शेजारची पिंकी 90% पडले, असं खूप कमी लोक सांगतील. 90 पडले नसते, असंच म्हणणारी माणसं असतात. चांगल्या गोष्टींचं कौतुक नसतं जास्त. वाईट गोष्ट, पळून गेली की नाही पिंकी, हा, मग मात्र पिंकी पिंकी पावकी, पळून वाईट पाहिजे. ही गोष्ट कृष्ण झाडाखाली गेला म्हणून ते एक भीतीयुक्त आणि टेन्शननी सगळी मुलं गेली. आणि यशोद्या ऑलरेडी कृष्णाला बडबडत होती, ह्या लल्लाला काही अक्कल नाही, एवढं लोणी नुकसान केलं. आणि बाहेरून म्हणाला की यशोदाबाई, अगं कृष्णाला तू काय उखळा बांधलं होतंस काय माहीत नाही, उखळ घेऊन कृष्ण त्या आपल्या आपण ज्याची पूजा करतो त्या अर्जुन वृक्षाखाली गेला, आणि दोन्ही वृक्ष त्या कृष्णाच्या अंगावर पडलेली आहेत, आणि पळत गेला. कृष्णाच्या अंगावर झाडं पडलीत, चक्कर स्पेशालिस्ट यशोदा. मग 4 माणसं तिथे गेली, तिला पाणी मारतात, पाण्यावर पाणी मारतात, आता गज होणार माझं लाल. आणि मग बाकी सगळी जाऊन बघतात तर कृष्ण अगदी आरामात. बरं, मजा अशी आहे, पण अगदी आरामात त्या झाडामध्ये होता आणि खेळत होता, हे हरिवंश पुराण सांगतात. भागवतामध्ये याची एक पूर्वकथा सांगतात, असं का केलं कृष्णाने. भगवान असं उगाचच काही करणार नाही. तर जेव्हा पळत गेले तर कृष्ण असा वरती असा आकाशाकडे बघून, बरं बरं, ओके ओके, हां आता शहाण्यासारखा वागा बरं का, ओके तथास्तु, असं काहीतरी बडबडत होता. 5 वर्षाचा मुलगा आकाशाकडे बघून. म्हणजे काय झालं याला. तर त्यांनी अगोदर व्हॉट्सअप पाठवला की हाय, डोंट वरी, काहीही झालेलं नाही कृष्णाला,
ही सेफ असं म्हणून त्या यशोदेला शांत केलं. यशोदा तोपर्यंत पळत आली आणि सगळी मुलं त्या कृष्णाच्या आसपास यशोदा गेली आणि त्याला उचललं, माझा लल्ला चुकले रे, उगच बांधलं वगैरे तिनं सगळं केलं. आणि कृष्ण आपला डोळा मारत त्यानं त्याचं बरं झालं मला बांधलीस, माझं काम झालं. म्हणजे हा बहुतेक एक एक पाण्याचा प्लॅन होता त्याचा, उखळीमुळे एकदम दोन्ही झाले. किती हुशार आहे की नाही. मग हा आता या कथेचा इथं संपते ही कथा हरिवंशामध्ये. पण मला याची उत्कंठा आणि याचं महत्त्व सांगायचं आहे. श्रीमद भागवतामध्ये परीक्षित मला विचारतात, असं काय होतं त्या वृक्षामध्ये? कृष्ण काही फुकट, करुणासुद्धा फुकट करत नाही, तो प्रेम फुकट करत नाही. तुम्ही प्रेम केलं तर करणार, मग काय असं केलं? तर त्याची कथा शुकमहर्षी सांगतात की पूर्वी कुबेर म्हणजे सगळ्यात पैशाची जी देवता आहे, म्हणजे अध्यक्ष आहे, मॅनेजर आहे, त्याचं नाव कुबेर. आणि त्याची दोन मुलं होती. त्यांचं नाव होतं मणिग्रीव आणि नलकुबर. मणिग्रीव नलकुबर. आता श्रीमंत बापाची श्रीमंत मुलं म्हणजे काय असेल? म्हणजे मी माझ्या भागवतात नेहमी सांगतो ते विक्रम वेताळासारखी ती गाडी आणि त्याचं ते सायलेन्सर काढून ते उगाच बाऊ बाऊ करून फिरतंय कोरोना झाल्यासारखं. पण मागं ती विक्रमावरती अंतराळी पडलेला तो वेताळासारखी त्या मुली किंवा त्यांचे ते पंटर मित्र, शर्टची बटणं उघडी, कानामध्ये डूल, तोंडात पान का मावा आणि केसांचं एक विचित्र स्टाईल मी बघितली, मला हसूच आलं की दोन्हीकडून केस पूर्ण भेदरलेली बरं का. आणि डोक्यावरनं असं ते घोड्याच्या शेपटीगत आळागत काहीतरी असं मानेवरनं गेलं आणि काहीतरी विचित्र घेऊन ते उगाच फिरत असतात. माझी आई म्हणायची की त्यांची छाती फाडली तर 4 अक्षर येणार नाहीत त्यांच्यातून. 2 रुपये कमवायची अक्कल नाही, पहिली बापाच्या पैशावर उड्या मारणारी अशी बरीच जण असतात, सगळी नाहीत. श्रीमंताची पोरं बिघडायची चान्सेस जास्त असतात, पण बिघडतीलच असं नाही. अर्थात संस्कार आणि पूर्वजन्मीचं कर्म म्हणता येईल. पण श्रीमंता घरी जन्म होणं हे त्यांचं पूर्वजन्माचं सुकृत आहे, त्यांचं प्रारब्ध आहे. पण त्या श्रीमंतीचा योग्य उपयोग करणं हे त्यांचं कर्तृत्व आहे. त्यामुळे असं असेल, कारण गरीब माणूस कष्टानं मोठं होईलच हो, पण श्रीमंत माणूससुद्धा त्यातून त्या कष्टाची चीज करणं खूप दुर्मिळ आणि विशेष आहे. मग ह्या दोन हे मणिग्रीव आणि नलकुवर दारू पिऊन फुल टाईट आणि 4-5 मुली घेऊन विवस्त्र होऊन एका समुद्रामध्ये काय ते वेगळ्या तलावामध्ये ते कसला तरी काय म्हणतात वॉटर पार्कमध्ये खेळत होते आणि मदमस्त होते, त्यांना काही लक्षात नव्हतं. आणि तिथून नारद मुनी काहीतरी कामानिमित्त चालले. तर नारद मुनींना पाहिल्यावरती त्या ज्या काही 7-8 पोरी होत्या त्यांनी पटकन आपले पदर व्यवस्थित केले आणि थोडं त्यांना म्हणजे एवढे मोठे ऋषी झाले म्हणून सन्मान केला. तर ह्या दोन टाईट असलेल्या मणिग्रीवडी नलकोरने, अरे नारद मुनी आलं होय, हॅलो नारद मुनी, बरं आहे का तुम्हाला? बरं असं उगाच त्यांना किल्ली उडवली. नारद मुनींनी इग्नोर केलं. ठीक आहे, आता मोठ्या माणसांची मुलं कोण त्यांच्या नादी लागणार म्हणून चालू, थांब की शेंडी, थांब थांब, बोल की 2 मिनिट, काय गडबड आहे तुला? असं म्हटल्यावर यांची सटकली. ऑलरेडी मी नारद मुनी म्हणजे मी एक महर्षी आहे, माझा आदर कसा करावा, माझ्याशी कसं बोलावं ही अक्कल नाही. त्यातून अंगावर कापडाचा चिथोडा नाही, असंच उघडबंब तुम्ही झाडासारखं फिरताय, तुम्हाला ही लाज नाही. हे तुम्हाला आपण काय करतोय ह्याची जाणीव व्हावी म्हणून नारद मुनींनी त्यांना शाप दिला. काय शाप दिला? तुम्ही झाडांसारखे विवस्त्र होऊन सुद्धा म्हणजे निर्लज्जासारखे उभे आहात ना, जा तुम्ही झाड व्हाल म्हणून शाप दिला. आता हा शाप मिळाल्यानंतर त्यांची सांडकन कोणीतरी कानसुलात वाजवावी असे त्यांचे डोळे खाटकन उघडले. म्हणले आपली ह्या ऐश्वर्य जाणार आणि आपण झाड होणार. हे बघितल्यावर त्यांची चटकन उतरली आणि पटकन ते पायावर पडले. मला क्षमा करा, मस्ती आली, काय मला चुकलं वगैरे, मला क्षमा करणार म्हणले. नाही, हे तुम्हाला भोगलं पाहिजे. म्हणून याद राखा, मस्ती अंगलट ही येते आणि त्यातूनही कोणी मोठा आणि आदरणीय वंदनीय माणूस असेल त्यांचा कदापि अपमान करू नका. कारण भगवंतांनी सांगितलंय, मला अपमान करा, मला 4 गोष्टी बोला, मला आवडेल, माझंच पोरग आहे राहू दे म्हणून. पण माझ्या पोराला तुम्ही जर काय केलं, आजी आईच असतं बघा, म्हणजे आईला तुम्ही कितीही टाकून बोलला तर बिचारी कामवाली मावशी गप ऐकून घेईल. पण कामवाली बाईच्या समोर तुम्ही तिच्या मुलाबद्दल काहीतरी म्हणा किंवा नवऱ्याबद्दल काहीतरी म्हणा, मग रणचंडी पेटलीच. असंच आहे. भगवंताच्या भक्ताला कधी डिवचू नका, त्याला सपोर्ट करा, मदत करा, त्याचा आदर करा. नारद मुनींना मग दया आली. खूपच गयावा केल्यानंतर नारद मुनी म्हणे, ठीक आहे तुम्ही झाड व्हाल, पण भगवान अवतार घेणार आहेत, तर ते भगवान स्वतः तुम्हाला या शापातून मुक्त करतील आणि मग तुम्ही वैकुंठ लोकात जा. तात्पर्य काय? मस्ती केली की अंगलट येते, हा मेसेज तुम्हाला द्यायचा आहे. आणि मग तोच मणिग्रीव आणि नलकुबर असे हे 2 विचित्र जे पात्र होती ते आता त्या झाडातून बाहेर आले होते आणि कृष्णाने त्यांना, ठीक आहे आता सुधारा बरं का, असं त्या
5 वर्षाच्या वयाने कृष्णाने त्यांना आशीर्वाद दिला. अर्थात हे फक्त कृष्णाला माहिती होतं. त्यामुळे लोकांना म्हटलं की झाड पडलंय आणि हे आकाशाकडून बडबडायला लागलंय, म्हणजे थोडासा मारबीर लागला का काय कोणाच डोक्याला. तसं काही नव्हतं. यशोदा आली, तिनं त्याला मिठी मारली आणि यशोदाचं एक परमनंट डायलॉग, एक चक्कर येऊन पडायचं आणि वाचलं की ती म्हणायची काय, ही सगळी देवांची कृपा बाबा, माझी सटवाई पावली बाबा. आणि कृष्ण उगाच हसायचा, अरे हे सगळे माझ्या अधीन आहेत आणि त्यांच्या ते पावले तुला, ठीक आहे चल, तुला आवडतं ना तर ते पावले चल. हे ऐकून ही बातमी नंदाला कळली. नंदनची ऑलरेडी सटकली होती, कारण तिथे आता परिस्थिती खूप हाताबाहेर चालली होतं. वृंदावन खूप वृक्ष होत होतं आणि त्यांचे पर्सनल प्रॉब्लेम्स होते आणि त्यात मुलावरती एकामागे एक संकट येत आहे. अगोदर शकटासूर, मग ही पूतना आणि मग आता हे काय विचित्र झाड अंगावर पडलंय. नशीब आमचं म्हणून वाचला. त्यामुळे ते खूप टेन्स झाले आणि म्हणले तुझं काहीतरी गडबड आहे यशोदे, तू लक्ष देत नाही आहेस पोरावरती, प्रॉब्लेम आहे का तुला काही. आणि हे खूप असं असतं. मग जनरली सगळा राग नवरा बायकोवरतीच काढतो, सगळं तिलाच बघायला लागतं, करते बिचारी तीच सगळं आणि प्लस हे ऐकून पण घ्यायला लागतं. पण ती उदार माता आहे, ती सगळ्यांनाच पोटात घालते. त्यामुळे असं म्हणतात ना की पत्नी ही काही क्षणाची पत्नी आणि आयुष्यभराची माता असते, तसं ती नवऱ्यालाही क्षमा करते. करावं, कारण आम्ही तुमच्यावर डिपेंडंट आहोत. असो, तर हे प्रवचन माझी बायको ऐकते म्हणून मला असं म्हणावं लागतं. प्लीज बेअर विथ मी. ओके, तर मग हे पूर्ण झाल्यानंतर इथे खूप छान हे येतो, विषय येतो की आतापर्यंत ही जी व्रज होतं ना ते खूपच हॅफ एसार्ड, जसं मिळेल तसं घर बांधली होती, अनप्लॅन्ड होतं. तर कृष्णानं आता प्लॅनिंग केलं. कृष्ण म्हणतो की बरं, ह्याचं एक मजा आहे की ते जे हे बांधलं होतं ना यशोदेनी कृष्णाला, त्याचा वळ त्याच्या पोटावरती होता, ते रस्सीचा वळ त्याच्या पोटावर बसला आणि म्हणून त्याचं नाव दामोदर पडलं. दाम उदर म्हणजे आपल्या उदर पोटावरती ज्याचे वळ आहेत, दाम म्हणजे वळ उठलेत, त्याला दामोदर म्हणतात. किती सुंदर नाव आहे ना. आणि हे नाव पडलं त्याचं दामोदरायण म्हणून म्हणतो, किंवा राधा दामोदर प्रसन्न म्हणून तुळशीच्या लग्नाला म्हणतो. तो दामोदर म्हणजे पोटाला वळ आहे म्हणून. काय सुंदर. आणि हे नाव तो ॲक्सेप्ट करतो. चला, मग कृष्ण म्हणाला की दादा, मला वाटतं हे व्रज आता सोडायची वेळ आलेली आहे, तर बरंच काही याची सुपीकता कमी झाली आहे आणि आपण आता दुसरीकडे जाऊया. इथून जवळच माझ्या मनात एक सुंदर रमणीय, जिथं मला लीला करायच्या आहेत म्हणून मी जागाच तयार केली आहे, ती जवळच आहे, तिथं नेलं पाहिजे. तर बलराम म्हणला, मित्रा, भावा, कोल्हापूरचा बरं का, भावा, आपण सगळ्यांनी घेऊन जायचं कसं तिकडं, आपलं कशाला ऐकतील. 5 वर्षाचा पोरगा म्हणते बाबा हे घर सोडूया, दुसरीकडे जाऊन राहूया कुठंतरी, तर बाप सोडेल का. कृष्ण म्हणे डोंट वरी, इच्छा मात्रो प्रभो सृष्टी. भगवंतानी इच्छा केली की सृष्टी तयार होते. यांची डोकी पालटायला किती वेळ लागतोय. तर त्या दिवशी रात्री कृष्णाने म्हणे, बरं आता हे हरिवंशामधली कथा आहे बरं काही. हरिवंशात कृष्णाने आपल्या चित्तामधून काळ्या तोंडाचे काही अनेक लांडगे आणि कोल्हे तयार केले आणि मग कोल्हे कुई सुरू झाली. रात्री येत आहेत, जनावरं घेऊन जात आहेत, बाळाला उचलतायत आणि उपद्रव करतायत, शेतीची नासधूस करतायत. हे सगळं 2-4 दिवस झालं आणि मग नंदाचा एक तिकडचा सल्लागार होता, त्याचं नाव उपनंद, हे भागवतामध्ये दिलेलं आहे. तो म्हणाला, महाराज मला वाटतं की आपण हे गाव सोडायला पाहिजे, दिस इज नॉट सेफ. मग कुठं जायचं. मला पण वाटतं, कारण इथे कृष्णावरती सतत संकट येत आहेत. एकदा दोनदा ठीक आहे, सतत सारखं सारखं संकट येणं म्हणजे कुछ तो गडबड आहे, वास्तू चुकली इकडची, काय करूया. तर मग त्या नंद म्हणाला की इथून जवळच एक गोवर्धन नावाचा पर्वत आहे, तिथं यमुना खूप सुंदर वाहते आणि त्याच्या खाली खूप भरपूर चरायला जागा आहेत, भरपूर फळांची फुलांची खूप मोठी जंगलं आहेत आणि अतिशय सुंदर रम्य सुंदर परिसर आहे, आपण तिथे जाऊ. भागवत वर्णन करतं की हा तांडा कसा नेला. सगळ्यांनी मान्य केलं, घरातले सगळे सामान सुमान बांधून घेतले आणि मग ते कसे गेले, तर पुढं लहान मुलं बायका यांच्या गाड्या पुढं, वृद्ध वगैरे माणसं मागं आणि काही तरुण मुलं मागे, काही तरुण मुलं पुढे, एकदम पुढे. म्हणजे सगळं व्यवस्थित त्याचं वर्णन आहे, किती छान नेलं. आणि मग हे कृष्ण वगैरे काय एकदम टवाळ ना, हे गाड्यात बिड्यात बसणार नाही, आम्ही नाचत गात येणार. आणि काय सुंदर वर्णन आहे. कृष्णानं ज्यावेळेला वृंदावनात प्रवेश केला, मग काय झालं ते पाहू उद्या याच वेळी, याच चॅनलवरती. तोपर्यंत अखंड भगवंताचं चिंतन तुमच्या मनात राहू द्या अशी प्रार्थना करत आजचा विषय संपवतो. गोपाल कृष्ण भगवान की जय.